नमस्कार मित्रांनो, आपण ऐकताच की यावर्षी दुष्काळाची खूप बिकट परिस्थिती आहे. मिळालेल्या किंवा अपडेटेड माहितीप्रमाणे असं सांगितलं जातंय की 90 ते 92% आपल्याला पाऊस होण्याची शक्यता आहे यावर्षी. 43% विदर्भामध्ये पाऊस होऊ शकतो. नासाच्या आणि युरोपियन आणि ऑस्ट्रेलियन तीनही देशांच्या एजन्सीचं जर ऐकलं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते असं सांगतात की यावर्षी अल्निनो जायंट किंवा सुपर अल्निनो, त्याला गॉडझिला अल्निनो ही म्हणतात, तर ती येण्याची शक्यता जास्त आहे आणि तो तयार झालाय. जून मध्येच तयार झालेला आहे. आता परिस्थिती इतकी बिकट आहे की अल्निनोचं सगळ्यात पहिलं साईन असतं पॅसिफिक महासागरामध्ये 1000 किलोमीटर लांबीच्या लाटा तयार होतात आणि त्या 1000 किलोमीटर लांबीच्या ज्या लाटा असतात त्या लाटा जेव्हा तयार होतात तेव्हा शास्त्रज्ञ समजून चुकतात की अल्निनो तयार झालाय. मग ही इतकी बिकट परिस्थिती झाली आहे की अल्निनो कन्फर्म झालाय जवळजवळ. आतापर्यंत जर रेकॉर्ड पाहिलं तर ज्या वर्षी अल्निनो आलेला आहे त्या वर्षी पाऊस कमी झालेला आहे किंवा दुष्काळ पडलेलाच आहे. 2015 साली हा दुष्काळ पडला होता, चारा छावण्या पण आल्या होत्या. 2015 साली जो दुष्काळ पडला तो इतका मोठा नव्हता. यावर्षी दुष्काळ पडू शकतो, त्याचं कंपॅरिझन होऊ शकतं 1982 सालच्या दुष्काळाबरोबर. कारण हा अल्निनो नाही तर हा गॉडझिला अल्निनो आहे असं म्हटलं जातं. लोकांचे जीवही घेतो, 4% लोकांचे जीव घेण्याची शक्यता असते. म्हणून असं समजलं जातं की हा अल्निनो घातक असतो आणि यावर्षी दुष्काळ पडण्याची शक्यता आहे, चान्सेस खूप आहेत. त्यामध्ये अजून एक भर अशी झाली, आपले हिंदी महासागर हा यावर्षी न्यूट्रल आहे. जर या अल्निनोच्या विरुद्ध जर काम केलं असतं तर अल्निनो न्यूट्रल झाला असता. 2018 मध्ये जसा अल्निनो न्यूट्रल झाला, म्हणजे अल्निनो तयार झाला परंतु आपल्या हिंदी महासागराने त्याला विरोध केला, म्हणजेच काय, तो न्यूट्रल झाला. परंतु यावर्षी आपला हिंदी महासागर पूर्णपणे न्यूट्रल आहे. मग याचा परिणाम असा, अल्निनो पूर्ण ताकदीने येणार आहे आणि अल्निनोची सुरुवात असं म्हणतात की जुलै नंतर अल्निनोची सुरुवात होणार आहे. अल्निनो फॉर्म झालाय या महिन्यामध्ये म्हणजे जून मध्ये, आणि जुलै नंतर अल्निनो हा पूर्ण त्याच्या क्षमतेने काम करणार आहे. खूप जाणकार म्हणतात की परतीचा पाऊस येऊ शकतो. आपले युरोपियन एजन्सीज किंवा आपलं इस्रो यांनी जो डाटा दिलाय तर त्यांचं म्हणणं असं आहे की अल्निनो खरा हा जुलै ते मार्च दरम्यान राहणार आहे आणि त्याची सगळ्यात जास्त ताकद ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये राहणार आहे आणि पुढच्या वर्षी हा एकदम भयंकर राहणार आहे. मग याच्यातून आपण काय घ्यायचं, तर सर्वात महत्वाचं म्हणजे यावर्षीची परिस्थिती बिकट आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती खूप भयंकर होणार आहे आपल्या देशाची. आणि त्यापेक्षा महत्वाची की शेअर मार्केट मधून AI मुळे पैसा बाहेर चाललाय, कोरियामध्ये चाललाय किंवा तायवान मध्ये चाललाय. त्यांचे AI चे LLM मॉडेल आहेत आणि इन्व्हेस्टर्स असतात ते त्यांना त्याच्यात भविष्य दिसते, त्यामुळे गुंतवतात. ठरल्याप्रमाणे आपल्या इकडं दुर्लक्ष झालं AI कडे आपलं दुर्लक्ष झालं. मग इन्व्हेस्टर्स जे आपल्या IT कंपन्यांना खूप मानायचे, IT कंपन्यांच्या मॉडेलला खूप मानायचे किंवा ते गुंतवायचे. सध्या क्लॉडच्या एका क्लॉड मध्ये एक कोवर्क नावाचं ऑप्शन आलं किंवा एक छोटं, आपण त्याला एक्सटेन्शन म्हणतो. तर ते एक्सटेन्शनने काय केलं, इथे एक छोटं एक्सटेन्शन होतं, ते पूर्ण आपल्या कंपन्यांचं काम करायचं. मग पर्यायाने काय झालं, जेव्हा कंपन्यांना कळालं खूप घातक कंडिशन आहे किंवा लोकांनी किंवा इन्व्हेस्टर्सनी आपल्या विप्रो, TCS यामधून पैसे बाहेर काढायला सुरुवात केली आणि अजूनही तो ट्रेंड चालू आहे. IT स्टॉक्स आपण दररोज पाहतो, IT स्टॉक्स इतक्या भयंकर पद्धतीने खाली आलेला आहे, लवकर वर जाण्याची शक्यता नाही. सांगायचा उद्देश असा, दुष्काळ आणि AI या दोन गोष्टींनी आपल्या देशाचे एक 1.5-2 वर्ष तरी चांगले धाबे दणाणणार आहेत. मग आपण काय केलं पाहिजे, योग्य मार्गाने गुंतवणूक करणं गरजेचं आहे. गुंतवणूक म्हणण्यापेक्षा आपण बेसिक्सवर ध्यान देणं गरजेचं आहे. आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरही इतकं स्ट्रॉंग नाही जसं चीनचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे. म्हणजे चीनमध्ये त्यांना फक्त सांगायचं की मला हे मशीन पाहिजे, ते लगेच तयार करून देतात. त्यांना लगेच ऑर्डर दिली तर लगेच ते तयार करून देतात. म्हणजे सांगायचं काय, आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरही तसं नाही. छोटे छोटे चिप आहेत, या चिपही आपला देश अजून पूर्ण क्षमतेने तयार करू शकत नाही. ते आपण खूप मागे आहोत, AI मध्ये मागे आहोत, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मागे आहोत, त्याचप्रमाणे बऱ्याच गोष्टींमध्ये मागे आहोत आणि हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. खूप आणीबाणीचा काळ आहे,
आणि आपण सगळ्यांनी या आणीबाणीच्या काळामध्ये सावधानतेने निर्णय घेतले पाहिजे. धन्यवाद.